तर आज आपण फोनिक साऊंड मधले ए ई आय ओ यू याच्यामधले ए वॉवेल्स पण शिकलेलो आहोत, ई वॉवेल्स पण शिकलेलो आहोत आणि आता त्याच्यानंतर आपण आय वॉवेल्स शिकणार आहोत. तर आपण आय ह्या वॉवेल्सला ई, छोटी ई, बरोबर, इग, इम, इन, इप, इट, एक्स, इब, इड. आय वॉवेल्सला साऊंड काय तो ई. तर अशा प्रकारे मुलांकडनं आय वॉवेल्सचे साऊंड आणि 2 लेटर्स वर्ड्स वाचून घ्यायचे. आता मुलांना 2 लेटर्स वर्ड्सचे साऊंड समजल्यानंतर मुलांना 3 लेटर वर्ड्स कसे वाचायचे ते बघूया. ब, इब, बीब, ह, इड, हिड, ड, इग, डिग, स, इम, सिम, ब, इन, बिन, प, इट, पिट, ड, इप, डिप. मग आता मला सांगा, स, इक्स काय येणार? 6. बरोबर. तर आता आपण आय अँड इन वाले वर्ड्स बघूया. ब, इन, बीन, ह, इन, फिन, प, इन, पिन. आता हे आय पी वर्ड्स बघूया. ल, इप, लिप, स, इप, सिप, झ, इप, झिप. आता हे आय टी वर्ड्स बघूया. फ, इट, फिट, प, इट, पिट, स, इट, सिट. बरोबर. आता आपण आय डी वर्ड्स आहेत. ब, इड, बीड, ह, इड, हिड, क, इड, किड, ल, इड, लीड, म, इड, मिड. आता हे आय जी वर्ड्स आहेत. ब, इक, बिग, ड, इग, डिग, ह, इग, फिग, प, इग, पिग, व, इग, विग. आता हे आय बी आणि आय पी वर्ड्स आहेत. ब, इब, बिब, न, इब, निब, र, इब, रिब, ड, इप, डिप, न, इप, निप. आता हे आय एम आणि आय एन वर्ड्स आहेत. ड, इम, डीम, ह, इम, हिम, र, इम, रिम, स, इन, सिन, व, इन, विन. तर अशा प्रकारे मुलांकडनं 2 लेटर 3 लेटर्स वर्ड्स वाचून घ्यायचे आणि त्याचं साऊंड जर मुलांना समजलं तर 3 लेटर्स वर्ड्स वाचायला काही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा प्रकारे हे मुलांना लक्षात आलं की मुलांना प्रॅक्टिससाठी हे द्यायचं. त्याच्यानंतर आपण मुलांना वर्ड्स आहेत आणि त्याच्या बाजूला ते वाचून, ते पिक्चर पण आहेत आणि मुलं काय करतील ते वाचून इकडे बाजूला त्यांना लिहायला द्यायचं. किंवा असं बुक नसेल तर मुलांना नोटबुकवर एखादं द्यायचं, थोडंसं पिक्चर काढायचं आणि मुलांना वाचून. ट, इन, टिन, ब, इन, बिन, ब, इप, बिप, न, इब, निब, झ, इप, झिप, ल, इप, लिप. तर अशा प्रकारे मुलांना चित्र बघून मुलांना ते काय येतं, त्या नावाला काय बोलतात ते समजतं. त्याच्यानंतर मुलांना असं जॉईन करायला लिहायचं. ल, इप काय तो लिप, न, इप, नीप, झ, इप, झिप, ब, इप, बीप. आता आपल्याला इथे लेटर वाचून सर्कल करायचं आहे.
फिग. आता याच्यामध्ये मुलांना फिग कोणता आहे तो समजणार आणि मग मुलांना तिथे काय करायचं, सर्कल करायला सांगायचं. इप शिप. माझ्यामध्ये शिप कोणता आहे तर मुलं मग बघणार आणि त्याला काय करणार, सर्कल करणार. आता काय फिश. आता त्याच्यामध्ये फिश कोणता आहे मग त्याला मुलं काय करणार, सर्कल करणार. तर अशा प्रकारे मुलांकडनं ॲक्टिव्हिटी ही करून घ्यायची आणि मुलांना हे वाचायला लावायचं. त्याचा साऊंड काय आहे तो समजतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.